नमस्कार. आपले धैर्य आपल्याला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवते, तर मनशांती भावनिकदृष्ट्या भक्कम बनवते. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी मोठमोठे लोक आपल्या विचारांचं अनुसरण करायला सुरुवात करतील. झालेली चूक महत्त्वाची असेल, तर ती चूक करणाऱ्या व्यक्तीला विसरून जावं. चूक करणारी व्यक्ती महत्त्वाची असेल, तर त्या व्यक्तीने केलेल्या चुका विसरून जावे. आजच्या काळात कसलाही आणि कुठलाही डाग सफाईने बेमालूम घालवण्याची किमया करणारा एकच परिणामकारक साबण आहे, तो म्हणजे पैसा. आणि स्वार्थी लोक त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात. ज्यांना आयुष्यात सगळं आयतं मिळतं, त्यांची वृत्ती आळशी, घमेंडखोर, अहंकारी आणि स्वार्थी असते. जे लोक आयुष्यात कष्टाने मिळवतात, ते सदैव विनम्रच असतात. थोडा वेळ लागेल, पण आपण चांगल्या भावनेनं पेरलेलं चांगलंच उगवतं. मग ते आपलं कर्म असो किंवा आणखी काही. आयुष्यातील मार्गावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हाताळण्यासाठी हातोटी प्राप्त केली पाहिजे, तरच जीवन यशस्वी होऊ शकतं. मुझे किसी की जरूरत नहीं ऐसा कहना अहंकार का लक्षण है, और सबको मेरी जरूरत है ऐसा मानना यह मनोभ्रम है. यदि इन दोनों को अपने मन से निकाल दे, तो इंसान को इंसानियत से जुड़ने के लिए देर नहीं लगेगी. नो वन इज परफेक्ट. दैट्स वाय अंडरस्टँडिंग इज सो इम्पॉर्टंट. इच्छा धरणं हा स्वाभाविक गुणधर्म आहे आणि तो वाईट नसतो. फक्त त्या इच्छेला हाव आणि हावरटपणा चिकटला की ती स्वार्थाला आणि लोभाला जन्म देते. खऱ्या कलेची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की जी सौंदर्याला सजीव बनवते आणि भीषणतेला निर्जीव बनवते, तीच खरी कला. आपले जीवन हा एक प्रवासच आहे. जोपर्यंत मी मला ओळखत नाही, तोपर्यंत तो प्रवास चालू ठेवला पाहिजे. आयुष्याच्या प्रवाहात बऱ्याचदा तेच लोक आपल्याला बुडवण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना कधीकाळी आपणच पोहायला शिकवलेलं असतं. मदत करतानाच आपली मदत सत्कारणी लागेल याचा विचार केला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हाती पश्चातापाशिवाय बाकी काहीही उरत नाही. वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्याअगोदर एखादं पानही हलत नाही आणि आल्यानंतर एक पानही शिल्लक ठेवत नाही. मग ते वादळ निसर्गातलं असो किंवा मनातलं. प्रेम आणि मैत्री यामध्ये प्रेमाला सोन्याची आणि मैत्रीला हिऱ्याची उपमा दिली जाते. दोन्हीही मौल्यवान आहेत, किमती आहेत, महत्त्वाचे आहेत. मात्र यात एक फरक असतो. प्रेम मोडून सोन्यासारखा त्याचा दुसरा दागिना करता येतो, मात्र पैलू असलेल्या मैत्रीसारख्या हिऱ्याला पुन्हा घडवता येत नाही. जीवन सर्वांसाठी सारखंच असतं. फरक हा असतो की काही लोक केवळ स्वतःच्या मनासारखं जगत असतात आणि काही लोक स्वतः जगता जगता इतरांची मनं जपून जगत असतात. नाती टिकवणाऱ्या माणसांकडे पैशाच्या नजरेने कधीच पाहू नये, कारण नाती टिकवणारी बहुतेक माणसं परिस्थितीनं गरीबच असतात. सर्व सजीवांप्रमाणे मनुष्यही निर्वस्त्र अवस्थेत या जगात जन्म घेतो आणि निर्वस्त्र अवस्थेतच निघून जातो. जन्मतो तेव्हा तो अशक्त असतो आणि अशक्तच मरणार असतो. तो कोणतीही संपत्ती घेऊन येत नाही आणि कोणतीही संपत्ती घेऊन जाणारही नाही. त्याची पहिली आंघोळ त्याने स्वतः केली नव्हती आणि शेवटची आंघोळसुद्धा स्वतः करू शकणार नाही. हीच खरी सत्यता आहे. मग इतका अहंकार कशाचा? इतकी द्वेषभावना कशासाठी? इतकी वैरभावना कशासाठी? इतकी स्वार्थी वृत्ती कशासाठी? या पृथ्वीवर आपला वेळ खूपच मर्यादित आहे आणि मनुष्य तो वेळ अर्थहीन गोष्टींमध्ये
वाया घालवतो. क्रोधपूर्ण शब्दांसारखे दुसरे तीक्ष्ण हत्यार नाही. लोभीपणासारखे दुसरे प्राणघातक विष नाही. मनोविकारासारखी भयानक दुसरी आग नाही. आणि अज्ञानासारखं अंधकारमय दुसरं जीवन नाही. शब्द जपून ठेवतात गोड आठवणी. शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. जो फरक हजारो रुपये खर्च करून खाल्लेल्या औषधांनी पडत नाही, तोच फरक 10 मिनिटं ज्यांच्याशी बोलून पडतो, तीच माणसं आपली असतात. बुद्धीचा वापर करणाऱ्यांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक मात्र आधी दुसऱ्यांचा विचार करतात. हुनर होगा तो दुनिया खुद कद्र करेगी. एडिया उठाने से किरदार ऊंचे नहीं होते. वन हँड ऑफ हेल्प, वन वर्ड ऑफ सिम्पथी, वन ॲक्ट ऑफ ह्युमॅनिटी, वन स्माईल ऑफ चॅरिटी अँड वन स्वीट हॅलो कॅन चेंज समवन्स मूड अँड लाईफ. जमिनीच्या उत्खननातून प्राप्त होणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक सोनं विचारांच्या उत्खननातून प्राप्त होत असतं. आपण इतरांसाठीही अनेक गोष्टी करत असतो. त्या सर्व गोष्टींमध्ये इतरांना प्रेरणा देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी केवळ विचार असून चालत नाही, सुविचारही असावे लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे जगतो याला अधिक महत्त्व आहे. प्रेम असं करावं की ते घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी करावी की त्यामध्ये स्वार्थाचा लवलेशही नसावा. जीवन असं जगावं की मृत्यूनंही म्हणावं, तुला अजून थोडं जगायला हवं. कुणावर किती विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु स्वतःवर मात्र पूर्ण विश्वास हवा. अन्यथा जीवनात साधे साधे निर्णय घेणंसुद्धा कठीण होऊन जातं. विश्वासाबरोबरच आत्मविश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. मानवी स्वभाव असा आहे की जर विश्वास असेल तर न बोलता सर्व समजून घेता येतं, आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. जे खरं आहे, सत्य आहे, त्याला नेहमीच असं वाटत असतं की त्याला सर्वांनी ओळखावं, म्हणूनच ते कधी वेषांतर करत नाही. याउलट जे खोटं असतं, असत्य व लबाड असतं, त्याला नेहमीच आपल्याला कोणी ओळखेल याची भीती वाटते. म्हणूनच ते कांगावा करतं, ढोंग करतं, निष्कारण आवाज वाढवतं, प्रसंगी वेषांतरसुद्धा करतं. महान माणसं नेहमी आत्मशोध घेत असतात. ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे आत्मज्ञान असते. कोणत्याही परिस्थितीत माणसाचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण आहे. त्याप्रमाणे इतरांनी आपल्याकडं आकर्षित व्हावं अशी इच्छा असेल तर आपलं व्यक्तिमत्व आदर्शच असलं पाहिजे. माणूस नियम तोडून वागायला लागला की जमिनीखाली जायला मुळीच वेळ लागत नाही. आयुष्य खूप साधं असतं, कधीकधी खूप रटाळही असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे. माणुसकीचा आव आणणाऱ्या माणसांपेक्षा माणुसकीला वाव देणारी माणसं महत्त्वाची असतात. तीच माणसं आपल्यासाठी हितकारक असतात. जीवनाच्या रंगमंचावरती
प्रत्येकाला कोणती ना कोणती भूमिका पार पाडावीच लागते, पण काहींची भूमिका जरा वेगळी आणि महत्त्वाची असते. स्वतःचे दुःख बाजूला सारून इतरांसमोर हसतमुखानं राहण्याची कला प्रत्येकाला जमेलच असं नाही. कारण जी व्यक्ती या प्रकारची भूमिका पार पाडत असते त्या व्यक्तीला दुसऱ्याचं दुःख काय असतं याची पुरती कल्पना असते. म्हणून ती व्यक्ती फक्त दुःखी माणसाला कशा प्रकारे हसवता येईल यासाठी प्रयत्न करत असते. आपणही आपलं रडगाणं कोणालाही सांगण्यापेक्षा रडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं फुलवता येईल यासाठी प्रयत्न करावा. आयुष्याची वाटचाल करताना पुस्तकांतल्या धड्यांपेक्षा वाटेत येणारे अडथळेच आपल्याला चांगले धडे शिकवत असतात. क्रिया प्रतिक्रिया हा सहज भाव आहे, पण कधीकधी कोणत्याही घटनाप्रसंगावर प्रतिक्रिया न देणं हीच उत्तम प्रतिक्रिया असते. शोध त्यांचा घ्यावा जे आपली काळजी करत असतात. आपण ज्यांची काळजी करणार असतो ते तर आपल्याला शोधत येतात. शब्दांचे सुद्धा तापमान असते. योग्य संयमशील शब्द गारवा देतात. अयोग्य आणि विखारी शब्द भडकाई उडवतात. त्यात अशा शब्दांचा वापर करणाराही अनेकदा होरपळून जातो. हातात हात घेतला तर मैत्री होते. हातावर हात आपटला तर टाळी वाजते. हाताला हात जोडला तर नम्रता आणि भक्ती होते. कुणाला हात दिला तर ती मदत होते आणि असे मदतीचे अनेक हात एकत्र आले तर अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात. दुःख कशामुळे प्राप्त झालं याचं ज्ञान होणं ही दुःखावर मात करण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. अशा दुःख देणाऱ्या गोष्टी टाळल्या तर दुःखावर सहज मात करता येते. पण अशा सर्वच गोष्टी आपल्या हातात असतातच असे नाही. आयुष्यात परिस्थितीची जाणीव असेल तर आपली पावलं आपोआपच योग्य दिशेने पडायला लागतात. ज्यांच्याकडे समज कमी आहे त्यांचे गैरसमज वाढायला अधिक वेळ लागत नाही. मात्र ज्यांच्याकडे समज आहे ते आपले गैरसमज दूर करतातच, पण गैरसमजाने कलुषित झालेली मनही साफ करतात. ऐश्वर्य, सत्ता, सन्मान असूनही ज्यांच्याकडे नम्रता असते ते लोक थोर होतात. पण अशा गोष्टी असूनही जे अहंकारी वृत्ती जोपासतात त्यांची पावलं विनाशाकडे वाटचाल करत असतात. सुबह का प्रणाम सिर्फ परंपरा नहीं बल्कि अपनेपन का एहसास भी है, ताकि रिश्ते भी जिंदा रहे और याद भी बनी रहे. रिश्ते जब दिल के करीब होते हैं तो बिना कहे महसूस होते हैं. The sun is a daily reminder that we too can rise again. आपण नाटक पाहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पाहायला गेलो की मागची. आपलं जगातलं स्थान असंच सापेक्ष असतं. ते अविचल कधीच नसतं. साबण बनवायला तेल हा घटक जरुरी असतो आणि तेलाचे डाग काढायला साबणच लागतो. हा अटळ विरोधाभास आहे. जगात दोन प्रकारची माणसं आनंदी असतात, वेडी माणसं आणि लहान मुलं. चांगल्या कामासाठी ध्येय वेडे व्हावं आणि ध्येय साध्य झालं की लहान मुलासारखा त्याचा आनंद घ्यावा, जगण्याचा आनंद घ्यावा. जीवन खूप सुंदर आहे, फक्त तसं बघायला आणि जगायला शिकलं पाहिजे. काचेला पारा लावला की आरसा तयार होतो, पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो. आरसा तोच असतो, फक्त त्यात हसत पाहिलं की आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिलं की आपण दुःखी दिसतो.
जीवन हे असंच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवत असतो. म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आपलंही प्रत्येकाचं रिटर्न तिकीट कन्फर्मच असतं, फक्त त्याची वेळ आणि ठिकाण आपल्याला माहीत नसतं. या विचारातूनच प्रत्येक क्षण आनंदाने जगा हा विचार किती महत्त्वाचा आहे. जीवन एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात आपण अनेक रंगांचे, अनुभवांचे साक्षीदार होतो. सुखदुःख, आनंद, विरह असे अनेक क्षण आपल्या वाटेत येत असतात. प्रत्येकाचा या जगात येण्याचा आणि इथून परतण्याचा काळ निश्चित आहे, फक्त त्याची तारीख आणि वेळ आपल्याला माहीत नसते. जेव्हा आपल्याला हे कळतं की हा प्रवास कायमचा नाही, तेव्हा आपण वर्तमानातील क्षणांना अधिक महत्त्व देतो. मुस्कुराहट कठिन वक्त की बेहतरीन प्रतिक्रिया है और खामोशी गलत प्रश्न का बेहतरीन जवाब. Very little is needed to make a happy life. It is all within yourself, in your way of thinking. धन्यवाद.